काय गाडी पळाली, बकासूरची गाडी काय पळाली मित्रांनो. अवघड आहे आज, काय खरं नाही. गट निघाला, अजून 2 पाऊल मागे आहेत. 1 पाऊल टाकले बकासूरने, सर्जाने 2 पाऊल आहेत. सेमी आणि फायनल आणि 13 वेळा हिंद केसरी बकासूर होईल. हिंद केसरीचं मैदान आहे ते मित्रांनो, युवा हिंद केसरीचं आहे. तिथं नाव दिलं आहे हिंद केसरी त्या मैदानाला. 13 वेळा हिंद केसरी आज बकासूर होईल का? कमेंट्समध्ये सांगा. काय गाडी पळाली आणि हीच गाडी पाहिजे होती लोकांना, हीच गाडी पाहिजे होती. सर्जा, दादा आणि बकासूर. सगळ्यांना वाटलं चित्रे आहे, मी पण म्हणलं चित्रे आहे, त्याच्याबद्दल माफी मागतो. आणि खरंच पैरा गंडला. बाकी सगळे चांगले निघाले पैरे, पण बकासूरचा पैरा गंडला लागा. अवघड आहे असो. परंतु मित्रांनो, ज्यांनी माझे व्हिडिओज बघितलेत, किरण शिरतोडे ब्लॉग्स या चॅनलवरती, ह्या चॅनलवरती किरण शिरतोडे ब्लॉग्सवरती, त्या ठिकाणी मी सांगितलं होतं, एक 3 पैरे सांगितले होते मित्रांनो. सर्जा, दादा, तसेच आत्ता चित्र्या आणि दुर्गा या तिघांच्यापैकी एक पडेल. ज्यांना कोणाला माहीत आहे त्यांनी जरा कमेंट्समध्ये सांगा. त्यातला एक पैरा खरा ठरला, परंतु एक चूक अशी झाली की सकाळी पैरा मी हे सांगितला शनी शिंगणापूरकर चित्र्या, पण चित्र्या जायचो कुणावर दुसऱ्यासोबतच पळाला. तर असू दे ना, शेवटी त्यात तिन्हीतला एक पैरा तरी झालाच. पैरा काय आपला फेल नाही गेला, पण त्या तिघातला एक पैरा झाला. पण असो, जास्त काही बोलत नाही आहे. जी चुकी झाली माझ्याकडून त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि 36 नंबर गटामध्ये तास क्रमांक 7वरून या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव पळाला, बकासूर पळाला. आणि तरी पण तुम्ही बघितलं विकास जगदाळे सरांनी कशा पद्धतीनं पोकरलं. थँक्यू विकास सर, काय तुम्ही चांगले म्हणजे शब्द, तुमच्या तोंडातून काय शब्द निघाले. या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील 12 हिंद केसरी देव बकासूर पळाला. कान एकदम सुन्न झाले मित्रांनो, कारण की त्या पद्धतीचंच कामगिरी आहे बकासूरची. आणि विकास सर कायम एक प्रशंसा करतच असतात, कुठलाही नंदी असू द्या. एक मोठं नेतृत्व म्हणजे बोलण्याची कौशल्यता त्यांच्याकडे आहे. आणि खरंच आज मैदान जे आहे ते पिंपळगाव बुद्रुक नाशिक या ठिकाणी जे चालले ओपनचं हिंद केसरी, युवा हिंद केसरीचं मैदान, त्या मैदानामध्ये मथुरसुद्धा गट 5 झालेला आहे. गट क्रमांक 5मध्ये तोसुद्धा बिंजोडचा बादशाह आज त्यानेसुद्धा दाखवून दिलं आहे की तोसुद्धा काय चीज आहे, कशा पद्धतीनं पळाला. आणि आज मथुरसुद्धा गुलाल घेईल. आणि आज रती महारथी लखन जो आहे तो गट 5 झालेला आहे. लखन आणि देवा गट क्रमांक 16 का 19मध्ये सांडू, मिस्त्री, तळेगाव आणि तसेच आपले जे मित्र आहेत त्यांचा जो आहे तो देवा आनंदी, सूरज जाधव त्यांचं नाव आहे जायगावचं, त्यांच्या नावाने सुद्धा ही गाडी पळाली आहे. छोटा देवा आणि लखनची ही गाडीसुद्धा आज गट 5 झाला आहे, सेमीसाठी पात्र झालेली आहे. घाणंदचा दुर्गा आणि बाब्या ही सुद्धा गाडी गट 5 करून सेमीसाठी पात्र झालेली आहे. पंचमिंद केसरी वेगाचा शेवट सर्जाचा पराभव जो आहे तो गट क्रमांक 12मध्ये झालेला आहे. सर्जाची गाडी सुटून गेलेली होती, परत गाडी आली आणि लगेच पळाली, त्याच्यामुळे थोडंसं गाडीला थोडंसं समजून घ्या. असू द्या, एका आज चांगल्या गाड्या नामांकित पळतात. बाकीचे 36 गटापर्यंत कोणकोणते नंदी सेमीसाठी पात्र झाले तर कमेंट्समध्ये सांगू शकताय का? आणि बघूया, बकासूर सर्जा दादा गट काढला आहे. सेमीचं आव्हान खूप मोठं आहे मित्रांनो, वाटतं एवढं सोपे नाही. मैदान मोठं आहे, तिथं रती महारथी आहे. सर्जाच्या ज्या गाडी होती, सर्जाचा जो पराभव केलेला गाडी आहे ती मित्रांनो, मागच्या वर्षी जे नाशिकचं मैदान झालं होतं हे, त्या मैदानातला 1 नंबरचा मानकरी ती जोड होती. साधी सुधी गाडी नव्हती, ती टोपची गाडी होती. परंतु असो, सगळे त्यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. जे सेमीमध्ये आता बकासूरचं एक मोठं आव्हान असं सर्जा दादाला, एक टॉपच्या गाड्या आहेत मित्रांनो. तुम्हाला वाटतं एवढी सोपी गोष्ट नाही, फक्त नशिबात कडी येऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे. असो, गाडीवरती हिंद केसरी ड्रायव्हर या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक खूप मोठं नाव आहे. दिलीप ड्रायव्हर शिरस वस्तीकर यांनी गाडी काय पळवली मित्रांनो. सान सर्जाला ओढत न्याला. बकासूरनं कसली गाडी ओढली, सर्जानंसुद्धा कसली गाडी ओढली. दोघेही एकामेकाचे खरंच साथीदार आहेत. श्रीनाथ केसरीपासून जेव्हा एकत्र पळेल तेव्हा कधी नाराज नाही केले या जोडीनं. आणि आज ही नाराज नाहीत करायचे मित्रांनो. काय वाटतंय तुम्हाला, शेमीला बकासूर कशी गाडी पळेल बकासूरची कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो. आणि आज खरंच आनंद आहे, बकासूरची गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे.
खूप साऱ्या शुभेच्छा.